नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज संपूर्ण जग कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-19च्या महामारीला सामोरे जात आहे. या महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जग अनेक समस्यांना तोंड देत आहे. परंतु तरीही आपण हार मानलेली नाही किंवा हार पत्करली नाही. विद्यार्थी मित्रांनो, सरकारच्या व शिक्षण खात्याच्या धोरणानुसार शिक्षण पद्धती बंद न होऊ देता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आपण ऑनलाईन शिक्षण सुरू केले देखील आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासिकांमध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या प्रकरणातून इतिहास लेखनाची परंपरा, महत्त्वाचे विचारवंत जसे की रेने देकार, वॉल्टेयर, हेगेल, रांके, कार्ल मार्क्स, त्यानंतर मायकेल फुको इत्यादी अनेक विचारवंत किंवा इत्यादी अनेक अभ्यासक आहेत, त्यांचा आपण अभ्यास केला व इतिहास लेखनाचे महत्त्वही थोडक्यात अभ्यासले. दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजेच इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणातून वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन इत्यादी इतिहास लेखन पद्धतींचा अभ्यास केला. तिसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे उपयोजित इतिहास या प्रकरणात उपयोजित इतिहास म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन व संबंधित व्यावसायिक क्षेत्र यांचा आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास विषयातील प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करणार आहोत. पहिला मुद्दा, कला म्हणजे काय. दुसरा मुद्दा, भारतातील दृक्कला परंपरा. तिसरा मुद्दा, भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा. चौथा मुद्दा, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. बघा, आपल्याला अभ्यासाकरिता सोयीचे व्हावे यासाठी आपण या प्रकरणाचा 4 भागांमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिल्या भागात आपण म्हणजेच आज आपण जो काही पहिला भाग अभ्यासणार आहोत त्या पहिल्या भागात कला म्हणजे काय या मुद्द्याचा आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतातील दृक्कला परंपरा या 2 मुद्द्यांचा आपण विशेष करून अभ्यास करणार आहोत. चला तर पहिल्या भागातील पहिल्या मुद्द्याला म्हणजेच कला म्हणजे काय या मुद्द्याचा आपण अभ्यास करूयात. स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. ही कलेची ढोबळमानाने केलेली व्याख्या. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, संकल्पना स्पष्ट करा, कला म्हणजे काय. 2 गुणासाठी हा प्रश्न असू शकतो. ह्या पहिल्या मुद्द्यातील उपमुद्दा आपण पाहतोय पुढचा, दृक्कला आणि ललितकला. दृक्कला आणि ललितकला अशी
कला प्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना अंगिक कला असेही म्हटले जाते. दृक कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला. हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत. म्हणजे आपण जगभरातील जे जे अश्मयुगीन गुहा आहेत तर त्याच्यातनं एक प्रकारे दृक कलांचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा उपमुद्दा आपण पाहतोय लोककला आणि अभिजात कला. कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या जातात. लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील जे गुहाचित्रे आहेत तर जी गुहाचित्रे तयार करण्यात आलेली आहेत ती म्हणजेच लोककलेतून निर्माण झालेली आहे. कारण रोजच्या जगण्याचा भाग लोकांचा रोजच्या जगण्याचा भाग तो असते. आणि लोककलेची निर्मिती जी आहे ते समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. मग प्रत्यक्ष लोकांच्या सहभागातून त्या ठिकाणी त्या म्हणजेच भीमबेटका येथील गुहाचित्रांची निर्मिती झाली. त्याला प्रशिक्षणाची गरज नसते. पण जर का दुसरं उदाहरण घ्यायचं झालं म्हणजेच दुसऱ्या कलेचं उदाहरण घ्यायचं झालं म्हणजे भरतनाट्यम, कथकली हे जे काय नृत्याचे प्रकार आहेत म्हणजे ही कला जी आहे ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मग ती अभिजात कला मानली जाते. असे लोककला आणि अभिजात कला याच्यातील थोडक्यात फरक आपल्याला सांगता येईल. म्हणजे बघा तुम्हाला प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. अजूनही याच्यातले मुद्दे म्हणजे ह्या प्रकरणामध्ये पुढे येणारच आहेत. त्याचाही समावेश त्या प्रश्नामध्ये करावा लागेल. प्रश्न असा असू शकतो लोककला आणि अभिजात कला यांतील फरक स्पष्ट करा. त्यानंतर पहिल्या मुख्य मुद्द्यातील उपमुद्दा आहे पुढील कलाशैली. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुद्द्यावरती म्हणजेच कलाशैली या मुद्द्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. संकल्पना स्पष्ट करा 2 गुणांसाठी. पुढील मुद्दा आहे, तुम्ही स्क्रीनवरती चित्र पाहतच आहात. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 22 वरती त्या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये त्या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे मराठा चित्रशैली. ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये दिलेला आहे मराठा चित्रशैली. बघा, कलाशैलीचं उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत. वाई, मेणवली, सातारा यांसारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून
मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, मराठा चित्रशैली या मुद्द्यावरती संकल्पना स्पष्ट करा 2 गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील दुसरा मुख्य मुद्दा आपण अभ्यासतोय, भारतातील दृक्कला परंपरा. दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. जे आपण पाहू शकतो, त्याच्यातील भावभावना आपल्याला समजू शकतात अशी जी चित्र असतात दृक्कलांमध्ये ती मोडली जातात, गणली जातात. चित्रकला, त्याच्यातील उपमुद्दा पहिला चित्रकला. चित्रकला द्विमितीय असते. त्याला आपण आत्ताच्या आधुनिक काळामध्ये 2D इफेक्ट असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये त्या चित्राची लांबी व रुंदी ह्या सर्व गोष्टींचा विचार त्यामध्ये केला जातो. म्हणजेच द्विमितीय चित्र म्हणजेच 2D पिक्चर, 2D इफेक्ट पिक्चर. उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्म पाणिनीचे भित्तिचित्र जे तुमच्या स्क्रीनवरती दिसतच आहे, तर ते म्हणजेच द्विमितीय चित्र मानलं जातं. चित्रकलेतील हा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्यानंतर पुढील दुसरा उपमुद्दा आहे लोकचित्रकला शैली. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील आत्ताच मी उल्लेख केला होता भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. ही आपल्या देशासाठी एक गौरवास्पद बाब म्हणता येईल. गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती म्हणजे मनुष्यांचे चित्रे काढलेले असतात, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा सुद्धा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यांमध्ये बदल होत गेलेला आढळतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत गेलेला दिसून येतो. हळूहळू बदल होत गेलेला दिसतो आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये. आज जर का आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर रंगांमध्ये आणि पूर्वीच्या रंगांमध्ये किती फरक आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यांसारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. म्हणजे पूर्वीच्या काळी नैसर्गिक द्रव्य, निसर्गातून प्राप्त केलेले रंग तयार केले जात असत आणि त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरांसंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचं तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना आपल्याला ह्या चित्रांद्वारे करता येऊ शकते. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या
परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतींवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे, आख्याने म्हणजे आख्यायिका सांगणे, यांतून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 23वरती माहीत आहे का तुम्हाला असा म्हणून एक मुद्दा दिलेला आहे. महाराष्ट्रातील वारली चित्रपरंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या म्हशे यांच्या वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सन 2011मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील वाळा, जव्हार, मोखाडा इत्यादी भागांमध्ये आजही आपण जर का गेलो तर वारली पेंटिंग जे आहे, वारली चित्रशैली जी आहे ती आजही त्या गावांमध्ये विकसित केलेली आहे आणि तिचा विकास घडवून आणलेला आहे. जगभरामध्ये ती विख्यात होत चालली आहे. त्यानंतर पुढे मुद्दा आहे, हे जाणून घ्या. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचं वर्णन केलेले आढळते. म्हणजे चित्रकथी परंपरा कशी किंवा चित्रकथी पद्धत काय आहे हे या चित्राच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासता येईल. आपल्याला स्क्रीनवरती हे चित्र दिसतच आहे. त्याचं निरीक्षण केलात की तुमचं लक्षात येईल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण, महाभारतातील कथा, जे की आजही आपण लॉकडाऊनच्या या काळामध्ये रामायण महाभारत बघतच आहोत, आणि या रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा मानली जाते. ती कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी ती जपलेली आहे. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबांमध्ये जपलेल्या असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांतर्फे केले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यावरती म्हणजे चित्रकथी परंपरा जी आहे किंवा ते चित्र दिलेलं आहे चित्रकथीचं, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. संपूर्ण ह्या चित्रकथीचा जो काही कॉलम दिलेला आहे त्याच्यावरती चित्रकथी परंपरा टिपा लिहा 2 गुणासाठी. त्यानंतर चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. कारण स्पष्ट करा असा म्हणून प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हा सुद्धा ह्याच मुद्द्यावर आधारित प्रश्न आहे.